Hello students, I am Omkar Mukdum, Physics Department, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. This is our fifth lecture for BSc second year, paper number 7, semester 4. We already started unit number 2nd, that is classical statistic. So we will continue in this lecture the next point. In last lecture we have studied the most probable distribution. Our next point will be Maxwell-Boltzmann distribution law. Okay. Consider an assembly of n gas molecule whose energies are limited to k values u1, u2, u3 dash dash to uk. If there are ni molecule of energy ui and the total energy of the assembly is u, the most probable distribution of molecule among these k energies is subjected to the following two conditions. काय म्हटलं बघा इथं सिम्पली आपण कन्सिडर करतोय एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूलची एक असेंब्ली किंवा सिस्टीम आपण कन्सिडर करतोय जिची एनर्जी काय आहे तर u1 u2 u3 अप टू uk म्हणजे त्याला एक सर्टन लिमिट आहे म्हणजे ती व्हॅल्यू uk एवढे एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे जाऊ शकते. जर आपण कन्सिडर काय केलं की ni एवढे मॉलिक्यूल यांची एनर्जी ui एवढी आहे तर त्या केसमध्ये म्हणजे आपण कन्सिडर केले ते आणि टोटल एनर्जी जी काय असेंब्लीची आहे टोटल एन नंबर ऑफ जे काही गॅस मॉलिक्यूल आहेत त्यांची सगळ्यांची मिळून जी बनलेली की असेंब्ली किंवा जी काही सिस्टीम आहे त्याची टोटल एनर्जी आपण कॅपिटल यू कन्सिडर करतो आहे म्हणजे ह्या सगळ्या u1 u2 u3 डॅश डॅश uk ह्याची सगळ्याची ॲडिशन असणार आहे ती. त्या केसमध्ये जर आपल्याला मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं असेल मॉलिक्यूलचं अमंग दिस के एनर्जीज म्हणजे ह्या के ज्या काही एनर्जीज आहेत uk पर्यंतच्या त्या केसमध्ये जर आपल्याला मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं असेल मॉलिक्यूलचं तर त्यामध्ये दोन कंडिशन आहेत. काय कंडिशन आहेत बघा. पहिली कंडिशन काय म्हटलं आहे द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इज कॉन्स्टंट. म्हणजे इथं आपण एन नंबर ऑफ मॉलिक्यूलची जी काय असेंब्ली कन्सिडर केल्या त्या केसमध्ये जर टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल कॉन्स्टंट असतील म्हणजे ह्याचा अर्थ काय कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू n1 प्लस n2 प्लस n3 डॅश डॅश टू nk म्हणजे हे एवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल असणार आहेत इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल आपण कन्सिडर करतो मॅथमॅटिकली लिहिले जस्ट. ठीक आहे. जर मी ह्याला डेरिव्हेटिव्ह किंवा डेल्टा चेंज डेल्टा एन म्हणजे चेंज. ठीक आहे. आता जर मी ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं किंवा डेल्टा यावर अप्लाय केला तर डेल्टा एन इज इक्वल टू डेल्टा n1 प्लस डेल्टा n2 प्लस डेल्टा n3 प्लस डॅश डॅश टू डेल्टा nk इज इक्वल टू 0. का 0? कारण n किंवा ह्या ज्या सगळ्या टर्म आहेत ॲडिशनमध्ये दिलेल्या त्या काही कॉन्स्टंट आहेत मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असते किंवा कॉन्स्टंटमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही त्यामुळे ह्याचं आन्सर 0 लिहिले. ओके. हेच मी जर सिम्पली लिहायला गेलो तर कसं लिहू शकते तर हे डेल्टा n1 प्लस डेल्टा n2 प्लस डेल्टा n3 डॅश टू डेल्टा nk हे मी समेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकते. कसं लिहू शकते तर डेल्टा ni इथं आयची व्हॅल्यू 1 to k व्हेरी करणार आहे इज इक्वल टू 0 अशा प्रकारे लिहितात. ही झाली पहिली कंडिशन ज्यामध्ये आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल कॉन्स्टंट म्हणलेलं आहे. सेकंड कंडिशन काय आहे द टोटल एनर्जी ऑफ असेंब्ली इज कॉन्स्टंट म्हणजे जी काय टोटल एनर्जी कॅपिटल यू म्हटली ती जर आपण कॉन्स्टंट घेतली तर काय बघा इथं लिहिलं आहे सपोज n1 मॉलिक्यूल हॅव एनर्जी u1 आणि n2 मॉलिक्यूल हॅव एनर्जी u2 इच अँड सो ऑन अप टू nk मॉलिक्यूल हॅव एनर्जी uk इच. आपण कन्सिडर काय केलं इथं तर n1 जे काय मॉलिक्यूल आहेत म्हणजे n1 एवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल यांची एनर्जी u1 इतकी आहे त्यानंतर n2 इतक्या नंबर ऑफ मॉलिक्यूलची एनर्जी u2 इतके असं कधीपर्यंत चालणार आहे तर nk म्हणजे nk नंबर ऑफ मॉलिक्यूलची एनर्जी uk एवढी असणार आहे. ठीक आहे. ह्या केसमध्ये आपण काय म्हणले टोटल एनर्जी ऑफ असेंब्ली कॉन्स्टंट कन्सिडर केलं आहे त्यामुळे कॅपिटल यू म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू u1 n1 हे असं का लिहिलं आहे कारण u1 एनर्जी झाली आणि n1 म्हणजे किती नंबर ऑफ मॉलिक्यूलची एनर्जी u1 आहे म्हणजे समजा एक असेल n1ची व्हॅल्यू u1 फक्त येणार समजा 2 मॉलिक्यूल असतील u1 इतके एनर्जी तर 2u1 होणार यासाठी तसं लिहिलं आहे. यू कॅपिटल इज इक्वल टू u1 n1 प्लस u2 n2 प्लस u3 n3 प्लस डॅश डॅश टू uk nk ही जी व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट लिहिणार जसं वर नंबर ऑफ मॉलिक्यूल
एन इज इक्वल टू कॉन्स्टंट दिलं त्याप्रकारे सेम केलं. ठीक आहे. या केसमध्ये पण जर मी हिचं डेरिव्हेटिव्ह घेतलं किंवा डेल्टा अप्लाय केला यावर, हा ऑपरेटर आहे डेल्टा, चेंज दर्शवतो तो. डेल्टा यू ॲक्च्युली तर डेल्टा कॅपिटल यू पाहिजे. ठीक आहे. इज इक्वल टू U1 डेल्टा N1 प्लस U2 डेल्टा N2 प्लस U3 डेल्टा N3 प्लस डॅश डॅश टू UK डेल्टा NK. आता इथं जो डेल्टा अप्लाय करताना किंवा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करताना U1 U2 U3 आणि UK हे काय केलेत कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढलेत. का करणं आपण एनर्जी कॉन्स्टंट कन्सिडर केल्या. हां, त्यामुळे डेल्टा N1 N2 डेल्टा N3 आणि डेल्टा NK एवढंच आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आहे आणि ते काय असणार आहे 0 असणार आहे. कारण टोटल एनर्जी शेवटी कॉन्स्टंटच आहे. त्यामुळे मी ह्या इक्वेशनसाठी U1 डेल्टा N1 प्लस U2 डेल्टा N2 प्लस U3 डेल्टा NK प्लस डॅश डॅश UK डेल्टा NK ह्यासाठी मी काय लिहू शकते समेशन UI, इथं आयची व्हॅल्यू 1 to K असणार आहे. ठीक आहे. आणि डेल्टा NI म्हणजे इथं पण आयची व्हॅल्यू 1 to K असणार आहे. हां, हेच इक्वेशन म्हणजे जी RHS आहे ती आपण फक्त समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं, ॲडिशन आहे सिम्पल, त्यामुळे इज इक्वल टू 0 लिहिलं आपण. हे आपल्याला नेक्स्ट इक्वेशन मिळालं. दोन कंडिशन घेतल्या आपल्याला त्याचे दोन इक्वेशन मिळाले. समेशन डेल्टा NI इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन मिळालं आणि दुसरं इक्वेशन समेशन UI डेल्टा NI इज इक्वल टू 0 हे सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं. आता नेक्स्ट बघा, आपण ऑलरेडी हे डेरिव्हेशन फाइंड आउट केलेलं टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन. W कॅपिटल W म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N1 फॅक्टोरियल N2 फॅक्टोरियल डॅश टू NQ फॅक्टोरियल आणि ह्याला इंटू काय असणार आहे G1 रेस टू N1 G2 रेस टू N3 आणि G3 रेस टू N3 आणि GK डॅश डॅश टू GK रेस टू N3. हां, हे कसं फाइंड आउट केलं आपण लास्ट लेक्चरला भेटलं मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला. ठीक आहे. यामध्ये जे आता ह्यामध्ये W ही आपली काय आहे तर टोटल प्रोबॅबिलिटी आणि हे G1 G2 ही प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी राहत्या आणि कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ म्हणजे बॉल्स किंवा मॉलिक्यूल आणि N1 N2 हे नंबर ऑफ सेल्स किंवा नंबर ऑफ बॉल कुठल्या सेलमध्ये किती आहेत त्यावर डिपेंड असते. हे ऑलरेडी भेटले, तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये ते बघू शकता. आता बघा फॉर द मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन हे इक्वेशन लिहिलं आहे. तर डेल्टा लॅन W किंवा लॉग W म्हणा, नॅचरल लॉग आहे त्यामुळे लॅन देतात ते इज इक्वल टू डेल्टा लॅन N फॅक्टोरियल मायनस द समेशन लॅन NI फॅक्टोरियल प्लस समेशन NI लॅन GI फॅक्टोरियल. हे इक्वेशन आपण ऑलरेडी फाइंड आउट केले. बघा दाखवतो मी तुम्हाला ते. दोन मिनटं फक्त. या ठिकाणी बघा हे इक्वेशन आहे इथं. सुरुवातीलाच आपण मागचं जे डेरिव्हेशन होतं त्यामध्ये हे इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. हेच इक्वेशन आहे ते, हे जे 1.6 दिसते ना हे इक्वेशन तेच आपण सिम्पली खाली लिहिलेलं आहे. तुम्ही आहे तसं म्हणजे चेक करू शकताय. ओके. आता आपण आपल्या आहे तशा डेरिव्हेशनकडे येऊया पुढं. बघा हे इक्वेशन ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशनसाठी ते इथं लिहिलं आहे. इट गिव्स काय होते हे जर तुम्ही सॉल्व केलं तर आपल्याला मायनस समेशन लॅन NI डेल्टा NI प्लस समेशन लॅन GI डेल्टा NI इज इक्वल टू 0. हे पण इक्वेशन आपण आधी सॉल्व केलेलं आहे किंवा फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे. जसं आत्ता पहिलं इक्वेशन भेटलं तसं सेम हे पण इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे. कुठं असणार आहे बघा हे इक्वेशन. 2 मिनटं. मायनस हां ओके इथं आहे बघा इक्वेशन नंबर 1.9 म्हणजे हे वाले इक्वेशन हेच इक्वेशन आहे ते खाली. म्हणजे ही जे दोन्ही इक्वेशन आहेत त्या ऑलरेडी आपण मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करताना फाइंड आउट केलेलं आहे. तीच फक्त यूज केलं त्या डेरिव्हेशनमध्ये. ओके. त्यामुळं इथं लिहिलेलं आहे ते. ओके. आता नेक्स्ट बघा हे दोन इक्वेशन झालं. आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1.12 म्हणजेच हे असणार इक्वेशन जे पहिल्या कंडिशनसाठी घेतलेलं डेल्टा समेशन डेल्टा NI इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आणि दुसरं काय घेतले ह्याला मल्टिप्लाय करायचं अल्फानं. म्हणजे ते जे इक्वेशन आहे समेशन डेल्टा NI त्याला आपण अल्फानं मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन नंबर 1.13 म्हणजे जे दुसरी कंडिशन होती टोटल एनर्जी कॉन्स्टंट घेतलेली त्या केसमध्ये ते जे होतं काय समेशन UI डेल्टा NI इज इक्वल टू 0 ह्याला काय केले बीटानं मल्टिप्लाय केले. म्हणजे एका इक्वेशनला अल्फानं एकानं बीटाला मल्टिप्लाय केलं दोन कंडिशनचे जे इक्वेशन होते त्यांना आणि त्यानंतर हे इक्वेशन ॲड केलेत कुठल्या इक्वेशनमध्ये ह्या 1.14 इक्वेशनमध्ये. ॲड केल्यानंतर बघा काय काय केले हिने डायरेक्ट कॉमन काढलेले. कसं कॉमन काढले तर हे डेल्टा NI इथं आहे इथं डेल्टा NI आहे आणि जे पहिलं इक्वेशन आहे म्हणजे हे वालं
त्यामध्ये पण कसं आहे आपलं समेशन डेल्टा एन आय, हे असंच इक्वेशन आहे, ह्याला फक्त अल्फानं मल्टिप्लाय केलं आहे. त्यामुळे इथं पण समेशन आणि डेल्टा एन आहे या इक्वेशनमध्ये पण, ते पण कॉमन काढले. ह्या दोन्हीत पण समेशन आणि डेल्टा एन आहे. आणि जे तिसरं इक्वेशन आहे त्यात पण आहे ते ऑलरेडी एन आय आणि यू आय, डेल्टा एन आय यू आय असं इक्वेशन होतं. ह्याला फक्त बीटानं मल्टिप्लाय केलं. इथं पण समेशन आणि डेल्टा एन आय आहे प्रेझेंट, ठीक आहे, डेल्टा एन आय, त्यामुळं इथं कॉमन काढलं. म्हणजे हे चारही ज्या टर्म आहेत, ज्या दोन ह्यात ॲड केल्याने ऑलरेडी ह्या दोन होत्या त्या, ह्या सगळ्यांमध्ये समेशन आणि डेल्टा एन कॉमन आहे, त्यामुळे डायरेक्ट कॉमन काढून त्यांनी लिहिले आहे फक्त, ठीक आहे. त्यावरून आपलं हे इक्वेशन मिळालं. समेशन इन ब्रॅकेट मायनस लॅन एन आय प्लस लॅन जी आय मायनस अल्फा मायनस बीटा यू आय आउट ऑफ ब्रॅकेट किंवा कॉमन काढले डेल्टा एन आय इज इक्वल टू 0. आता या केसमध्ये बघा डेल्टा एन आय 0 नसतो, म्हणजे ते नंबर ऑफ मॉलिक्यूल वगैरे, त्यामुळे ते 0 नसणार आहे कधी. त्यामुळं आता 0 इज इक्वल टू तरी 0 आहे ना, म्हणजे आता ही टोटल टर्म 0 आहे. हां, आता त्याला मल्टिप्लिकेशन ही टर्म 0 नाही आहे, ह्याचा अर्थ ही जी उरलेली टर्म आहे ती 0 असणार आहे. कुठली ती एक टर्म 0 असल्याशिवाय फायनल आन्सर 0 येऊ शकत नाही. बट डेल्टा एन आय तरी 0 होऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय म्हटलं, ही जी उर्वरित टर्म आहे ना त्याला आपण 0 कन्सिडर केलं आहे, आणि ते जी लिहिलं आहे जस्ट. त्यामुळे मायनस लॅन एन आय प्लस लॅन जी आय मायनस अल्फा मायनस बीटा यू आय इज इक्वल टू 0. किंवा हे तुम्ही असं पण लिहू शकताय, हा जो मायनस लॅन एन आय तो आपण उजव्या बाजूला नेला म्हणजेच तो प्लस होणार आहे, प्लस लॅन एन आय इज इक्वल टू लॅन जी आय मायनस अल्फा मायनस बीटा यू आय आहे तसं लिहिले, फक्त मायनस लॅन एन आय दुसऱ्या बाजूला नेला आहे 0च्या साईडला. ओके, इज इक्वल टू आता बघा ह्यामध्ये काय केले, इथं सिम्पल थोडीशी मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट केल्या. म्हणजे हे लॅन एन आय आहे तसं लिहिलं, लॅन एन आय हे मायनस अल्फा होतं ना, सॉरी मायनस अल्फा, ते कसं लिहिलं आहे बघा, ह्या प्रकारे लिहिले. आणि हे जे मायनस बीटा यू आय होतं ते पण ह्या प्रकारे लिहिले, लॅन ई रेस टू बीटा. हे का असं लिहिले, कारण जर आपण लॅन आणि जे ई असते ना ते एकमेकांना कॅन्सल करतात. म्हणजे समजा इथं ई रेस टू मायनस अल्फा असं असेल ना, इथं ई रेस टू मायनस अल्फा, तर हे जे ई असते एक्सपोन्शियल लॅन एकमेकांना कॅन्सल होतात आणि आहे तसं मला आन्सर मायनस अल्फा मिळते. किंवा ह्या केसमध्ये पण तसंच लॅन आणि हे काय ई आहे ते कॅन्सल होतं आहे आणि मायनस बीटा यू आहे तसं राहतं आहे. मग हे का केलं असं, तर बघा आपल्याला सगळ्या टर्म लॉगच्या फॉर्ममध्ये घ्यायच्या आहेत, जेणेकरून कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. त्यासाठी सगळ्या टर्म म्हणजे लॅन जी आय जसं लॉगच्या फॉर्ममध्ये होतं तसं बीटा आणि जी काय अल्फाची टर्म त्यात त्या पण आपण लॅनच्या फॉर्ममध्ये लिहिल्या, जेणेकरून आपल्याला कॉमन काढता येईल किंवा पुढे सॉल्व करता येईल, ठीक आहे. त्यासाठी बघा नेक्स्ट टर्ममध्ये काय केलं आहे, जो लॉग आहे किंवा लॅन आहे तो फक्त काय केला आहे कॉमन काढला आहे आणि उरतं काय जी आय आणि ई रेस टू अल्फा आणि ई रेस टू, इथं एक सिम्पल लॉगचा लॉ यूज केला आहे. काय इथं बघा लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी अशा टाईपचा फॉर्म्युला आहे. हां, हे कशाचं एक्सपेन्शन असते, तर लॉग ए इंटू लॉग बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी, हा फॉर्म्युला वापरला इथे सिम्पली. मग इथं 3 टर्म आहेत म्हणजे लॉग ए प्लस लॉग ए बी प्लस लॉग सी, ए बी आणि सी असं होणार आहे. आणि त्याचा आन्सर लॉग ए इंटू बी इंटू सी, तेच इथं वापरले सिम्पली आणि त्यानुसार आपलं जे काय आन्सर आहे ते लिहिलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा मग काय झालं, हे इक्वेशन आपल्याला मिळालं लॅन जी आय, पहिलं ए लिहिलं, त्यानंतर ई रेस टू अल्फा मायनस अल्फा बी लिहिलं आणि ई रेस टू मायनस बीटा यू आय हे आपण सी लिहिलं, तो लॉ यूज करून. नेक्स्ट आता हेच इक्वेशन मी काय करू शकते, समजा दोन्ही साईडचे जे लॅन आहे ना, म्हणजे इथलं लॅन आणि हे लॅन कॅन्सल केलं तर उरते काय एन आय इज इक्वल टू जी आय ई रेस टू मायनस अल्फा ई रेस टू मायनस बीटा यू आय, तेच इथं लिहिले फक्त, बाकी काय केलेलं नाही. तर जस्ट लॅन कॅन्सल केलं किंवा दोन्ही साईड कम्पेअर करून ते कॅन्सल आउट केलं आणि एन आयची व्हॅल्यू लिहिली. आता हे जे इक्वेशन मिळाले मला 1.15 वालं ते काय असणार आहे, तर इक्वेशन 1.15 डिटर्माइन्स द मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन ऑफ मॉलिक्यूल अमंग अ व्हेरियस पॉसिबल एनर्जी स्टेट इज नोन एज मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्यूशन लॉ. हाच आपला काय मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्यूशन लॉ आहे, ज्याद्वारे आपल्याला काय कळतं आहे, तर मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन ऑफ मॉलिक्यूल अमंग व्हेरियस पॉसिबल एनर्जी स्टेट, म्हणजे जे काय वेगवेगळ्या एनर्जी स्टेट आहेत आपण ज्या सुरुवातीला कन्सिडर केलं U1 U2 अप टू UK अशा, त्या केसमध्ये म्हणजे कुठल्या मॉलिक्युलची एनर्जी काय असणार आहे, हां हे जे काय प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन आहे मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन ते या फॉर्म्युल्यावरनं फाइंड आउट करता येते.
एन आय इज इक्वल टू जी आय ई रेस टू मायनस अल्फा ई रेस टू मायनस बीटा यू आय, हे फॉर्म्युला येतो. मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्यूल अमंग द व्हेरियस पॉसिबल एनर्जी ऑफ स्टेट. ह्यालाच आपण मॅक्सवेल बोल्ट्झमॅन लॉ म्हणतोय डिस्ट्रीब्युशनचा. कसं डिस्ट्रीब्युशन होते एनर्जीचं यावरून कळतं. ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये जर तुम्ही भेटलं तर अल्फा आणि बीटा हे आपण जस्ट कॉन्स्टंट घेतलेत ना, इंट्रोड्यूस केले आणि ते मल्टिप्लाय वगैरे केले, पण त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं. त्यासाठी नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला इव्हॅल्युएशन ऑफ कॉन्स्टंट अल्फा आणि बीटा. म्हणजे हे जे अल्फा आणि बीटा आहे हे कसे फाइंड आउट करायचे त्या ठिकाणी ते दिले. बघा, लेट अस कन्सिडर द कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्युलर एनर्जी विच इक्वेशन 1.15 बिकम. आपण काय केलं, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्युलर एनर्जी कन्सिडर केलं. त्यामुळे हे जे वरचे इक्वेशन होतं ना, एन आय इज इक्वल टू जी आय ई रेस टू मायनस अल्फा ई रेस टू मायनस बीटा यू आय, त्यामध्ये फक्त काय केलं आहे, आय वगैरे ते निग्लेक्ट केलं आहे आणि यू कन्सिडर केलं आहे. यू आपली एनर्जी आहे, त्यामध्ये जस्ट तिथं लिहिलेलं आहे, एवढंच केलं आहे. म्हणजे एन आय होतं तिथं एन यू, त्याला डी यू म्हणजे चेंज इन यू असं अप्लाय केलं आहे. आणि जी यू जी आयच्या ठिकाणी जी यू आहे ई रेस टू मायनस अल्फा ई रेस टू मायनस बीटा यू आहे तसं लिहिलं डी यू लिटल बिट चेंज केलं फक्त. वेअर एन यू काय असणार, रिप्रेझेंट द नंबर ऑफ मॉलिक्युल हॅव्हिंग एनर्जी इन द रेंज यू प्लस यू डी यू. जे काय मॉलिक्युल आहे ज्यांची एनर्जी यू प्लस यू टू यू प्लस डेल्टा यू या फॉर्ममध्ये असणार आहे. विथ जी यू देअर प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी, आणि जी यू त्याची प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी राहणार आहे. म्हणजे कुठल्या एनर्जीला प्रायोरिटी दिलं जाणार आहे मॉलिक्यूलमध्ये ह्या वगैरे बाबतीत म्हटलेलं आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट काय, इफ द पी इज द मॉलिक्युलर मोमेंटम. मोमेंटम आणि एनर्जीचं रिलेशन आहे इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन 2m. क्वांटममध्ये आपल्याला हे इक्वेशन म्हणजे आपल्याला फाइंड आउट करतो आहे आपण हे. ठीक आहे, तेच इक्वेशन इथं वापरले. आता इथं एनर्जी आपली काही यू आहे, यू इज इक्वल टू त्यामुळे पी स्क्वेअर अपॉन 2m. वेअर पी स्क्वेअर काय असणार आहे तर मॉलिक्युलर मोमेंटम असणार आहे तो, आणि एम आपला मास असणार आहे. ठीक आहे. मग ह्या इक्वेशनचा यूज करून काय होणार आहे, हेन्स इक्वेशन 1.16 कॅन ऑल्सो बी रिटर्न. आता हे जे वरचं इक्वेशन होतं 1.16 वालं, त्यामध्ये हे काय करणार आहे, यूची व्हॅल्यू पी स्क्वेअर अपॉन 2m इथं पुट करणार आहे सिम्पली. हे जे यू स्क्वेअर अपॉन 2m ब्रॅकेटमध्ये जस्ट पी लिहितील, म्हणजे जे आधी एन आणि जी जे यूचं फंक्शन होते आता ते पीचे फंक्शन मला एवढंच होणार आहे. आणि व्हॅल्यू कुठं पुट करणार आहे, इथं पुट करणार आहेत. त्यानुसार इक्वेशनमध्ये चेंज केलेलं आहे सिम्पली. ठीक आहे. बघा, चेंज केल्यानंतर एन पी डी पी इज इक्वल टू जी पी ई रेस टू मायनस अल्फा आणि ई रेस टू मायनस बीटा. तिथं आता यू होतं त्याबद्दल पी स्क्वेअर अपॉन 2m पुट केलं आणि डी पी म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता ह्या इक्वेशनवरून काय कळतं आहे, द प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी जी पी म्हणजे जे आपल्या इक्वेशनमध्ये जी इन ब्रॅकेट पी आले ते काय आहे तर दॅट इज अ मॉलिक्यूल हॅव मोमेंटम बिटवीन P and PdP is equal to number of cells in a phase space within which such a molecule may exist if each cell has a infinitesimal volume HQ. फेस स्पेस n नंबर ऑफ सेलमध्ये डिवाइड केला असते आणि त्या सेलची जो काय वॉल्यूम असते तो h³ असते. पण ऑलरेडी सुरुवातीला फाइंड आउट केलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. आय थिंक आपण वॉल्यूम ऑफ फेस स्पेस पॉईंट भेटला आहे, त्यामध्ये हा h³ आपण फाइंड आउट केला. आणि हे जे काही जी पी प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी ती कशाची आहे तर द प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी जी पी दॅट द मॉलिक्यूल हॅव मोमेंटम. कशाची प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी ती जी पी इज इक्वल टू काय असणार आहे तर मोमेंटम बिटवीन पी आणि पी प्लस डी पी इक्वल टू नंबर ऑफ सेल्स ऑफ द फेस स्पेस. आता हे सिम्पली काय केलं आहे, म्हणजे जे प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आहे ती कशाची असणार आहे तर जे मॉलिक्यूल असणार आहे त्यांची मोमेंटम पी टू पी प्लस डी पी असणार आहे मॉलिक्यूलची म्हणजे ते मॉलिक्यूल डिवाइड बाय नंबर ऑफ सेल्स. हे जर केलं तर प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी मिळते. तेच मॅथमॅटिकली लिहिलेले इथं लिहिले जी पी डी पी इज इक्वल टू. आता इथं बघा इंटिग्रेशन 5 वेळा इंटिग्रेशन दिलेलं आहे तिथं. कारण इथं वॉल्यूम घेतला आहे म्हणजे डी एक्स डी वाय डी झेड डी पी एक्स डी पी वाय डी पी झेड आणि ह्याच्यासाठी ते इंटिग्रेशन म्हणजे घेतलेलं आहे इतक्यांदा. ठीक आहे. आता इथं वर जे लिहिले ते काय असणार आहे तर म्हणजे डी एक्स डी वाय आणि डी झेड हा असणार आहे व्ही वॉल्यूम असणार आहे. व्ही वॉल्यूम कशातला तर ऑक्युपाईड बाय द गॅस इन ऑर्डिनरी 3 डायमेन्शन. म्हणजे आपण पोझिशन स्पेसमध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन डिनोट करण्यासाठी डी एक्स डी वाय डी झेड हा म्हणजे वॉल्यूम एलिमेंट घेतो आहे, त्याला इथं कॅपिटल व्ही कन्सिडर केलं आहे. नेक्स्ट काय आहे डी पी
एक्स डी पी वाय आणि डी पी झेड हे काय आहे, तर हिची व्हॅल्यू हिने आपल्याला दिलेलं आहे. हे मोमेंटम स्पेसशी रिलेटेड आहे. डी पी एक्स डी पी वाय डी पी झेड फेज स्पेसमध्ये पोझिशन डिनोट करण्यासाठी मोमेंटम आणि पोझिशन दोन्ही स्पेसमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जाते, त्यामुळे ते लिहिलेलं आहे. आता ही व्हॅल्यू दिली आहे 4 पाय पी स्क्वेअर डी पी, ही व्हॅल्यू जस्ट लिहिलेली आहे. वेअर काय म्हटलं 4 पाय पी स्क्वेअर डी पी इज वॉल्यूम ऑफ स्पेरिकल सेल ऑफ रेडियस पी अँड थिकनेस डी पी इन द मोमेंट स्पेसेस. हे कसं आलं तर आपण स्पेरिकल सेलचा तो वॉल्यूम घेतला आहे डी पी एक्स डी पी वाय डी पी झेडसाठी. पी त्यामधली काय रेडियस आहे त्या स्पेरिकल शेलची. म्हणजे आता सेल्स म्हणजे काय नाही, फेस ज्या सेल्समध्ये डिवाईड केला पर असं कंपल्सरी नाही की ते स्क्वेअरच असं वगैरे, हां कुठल्या पण शेपची असू शकते. इथे स्पेरिकल शेप घेतलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे ते इक्वेशन लिहिले. आता हे दोन व्हॅल्यू आहेत ना, व्ही म्हणजे ट्रिपल इंटिग्रेशन डी एक्स डी वाय डी झेड इज इक्वल टू कॅपिटल व्ही आणि डबल इंटिग्रेशन डी पी एक्स डी पी वाय आणि डी पी झेड इज इक्वल टू 4 पाय पी स्क्वेअर डी पी. ही व्हॅल्यू आपण पुट करूया या इक्वेशनमध्ये. जी पी डी पी या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार, जी पी डी पी इज इक्वल टू 4 पाय व्ही टाकलं फक्त. हां हे जे पार्ट होता ना, हा सगळा पार्ट आहे त्याबद्दल व्ही पुट केलं आणि हा जो सगळा पार्ट होता त्याबद्दल 4 पाय पी स्क्वेअर डी पी हे वगैरे जे काय इक्वेशन होतं ना ते जस्ट पुट केलेलं आहे, ठीक आहे. आणि इक्वेशन लिहिलेलं आहे सिम्पली. बघूया आपण कसं लिहिलं आहे, ठीक आहे. 4 पाय पी स्क्वेअर डी पी हे क्वेश्चन पुट केल्यानंतर जी पीची व्हॅल्यू ही मिळणार 4 पाय व्ही पी स्क्वेअर डी पी अपॉन एच क्यूब. एच क्यूब तो वॉल्यूम आहे फेस स्पेसच्या सेलचा आहे का, ठीक आहे. नाव इक्वेशन 1.17 बिकन 1.17 म्हणजे इक्वेशन कुठं आहे, हे वाला इक्वेशन एन पी डी पी इज इक्वल टू जी पी डी पी. या आपण काय केलं, जी पी जे काय प्रायोरिटी प्रोडक्ट त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता ती त्या इक्वेशनमध्ये जस्ट पुट करणार आहे. इक्वेशनमध्ये पुट केले की आपल्याला ते इक्वेशन कसं बनणार आहे, एन पी डी पी इज इक्वल टू फक्त जी पीच्या बदली 4 पाय व्ही पी स्क्वेअर डी पी पुट केलं आणि बाकी व्हॅल्यू आहे तशा लिहिलेल्या आहेत. हां काही चेंज केलेलं नाही त्यामध्ये, आहे तशा व्हॅल्यू टाकलेल्या आहेत, ठीक आहे. नेक्स्ट काय केलं, देअरफॉर आता हे जर इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एन पी डी पी इज इक्वल टू 4 पाय व्ही ई रेस टू मायनस अल्फा आपण एच क्यूब. हा कॉन्स्टंट आहे कारण आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू पी घेतलेला आहे, त्यामुळे बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवल्या. त्यामुळे इंटिग्रेशन मी फक्त 0 टू इन्फिनिटी पी स्क्वेअर ई रेस टू मायनस बीटा पी स्क्वेअर अपॉन 2m डी पी एवढंच उरलेलं आहे. हां ज्यामध्ये पी आहे तशा टर्म फक्त इंटिग्रेशनमध्ये आहेत. सिन्स टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल इज एन, ह्यावरनं आपण काय म्हणू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एन पी डी पी हे काय आहे म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युलचीच म्हणजे ते नंबर ऑफ मॉलिक्युल आहेत ते ज्यांची मोमेंटम पी ते पी प्लस डी पी असणार आहे इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल कॅपिटल एन असं लिहिलं मी. कारण इंटिग्रेशन अप्लाय केलं की इंटिग्रेशन कधी अप्लाय करतो, जेव्हा छोट्या गोष्टीसाठी आपण एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजे एक एरिया फाइंड आउट करायचा समजा मला एखाद्या पानाचा वगैरे, तर मी छोटा त्याचा एरिया फाइंड आउट करणार आणि नंतर इंटिग्रेशन घेणं म्हणजे टोटल एरिया मला मिळेल. तसं इथं केलं आहे, तसं लॉजिक इथं वापरलं, ठीक आहे. त्यामुळं ऑल्सो वी नो दॅट स्टँडर्ड इंटिग्रेशन. आता हा एक फॉर्म्युला इथं लिहिला आहे स्टँडर्ड इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स स्क्वेअर ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ह्याचं इंटिग्रेशन काय असते 1/4 पाय ए क्यूब रेस टू 1/2 ही रूटमध्ये व्हॅल्यू असते ही. आता हे इंटिग्रेशन कुठं वापरायचं आहे तर ह्या ठिकाणी वापरायचं आहे. हे जे फॉर्म आहे ना आपला हा ते यूज करायचा आहे मला तो फॉर्म्युला, ठीक आहे. फॉर्म्युला वापरल्यानंतर काय मिळते बघूया आपण, ठीक आहे. मग त्यामुळं पी स्क्वेअर हीच जे आता मी इक्वेशनला गोल केलं तेच इक्वेशन लिहिलं इथं. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी पी स्क्वेअर ई रेस टू मायनस बीटा पी स्क्वेअर अपॉन 2m डी पी इज इक्वल टू. आता हा फॉर्म्युला वापरला आहे 1/4 पाय आहे तसं पाय. इथं बघा एक्स स्क्वेअर सोडून त्याच्या जो कोएफिशियंट होतं त्याला ए म्हटलेलं. इथं पण बघा पी स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी इथं पी स्क्वेअर आहे आणि तो सोडून उरलेला जो म्हणजे त्याचा कोएफिशियंट आहे मायनस बीटा अपॉन 2m हा इथला ए झाला. ए क्यूब आहे म्हणून इथं त्या बीटा अपॉन 2mचा क्यूब केला आहे. आता ह्यामध्येच पुढं काय केलं आहे, हे जे पाय अपॉन बीटा अपॉन 2mचा क्यूब आहे. मग आता जे काय 2mचा क्यूब जो टर्म आहे ना ती डिवाईडला आहे. हां म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये डिवाईडला आहे त्यामुळे ती वर नेऊ शकतो आपण. त्यामुळे ते 2चा क्यूब होतं 8 आणि एमचा क्यूब एम क्यूब राहणार. त्यामुळे 8m क्यूब वर लिहिलं, पाय आहे तसं आणि खाली बीटा क्यूब आहे तसं ठेवलं आहे. फक्त जी डिवाईडची टर्म होती ती वर नेलेली आहे. नेक्स्ट आता ही व्हॅल्यू जी मिळाली ती सबस्टिट्यूट करायची.
आपण हे इक्वेशन बघाल तर ना, या इक्वेशनमधलं, या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. हां, ह्याला आपण कॅपिटल एन म्हटलं आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आत्ता त्या इंटिग्रेशननं. आता इथं ती व्हॅल्यू सगळी पुटअप करायच्या जस्ट, आणि काय इक्वेशन येते ते बघूया आपण. ओके, आता नेक्स्ट बघा काय केलं आहे. हे इक्वेशन सबस्टिट्यूट केलं, आपल्याला कॅपिटल एन, जसं मी आता दाखवलं, कॅपिटल एन इज इक्वल टू 4πv e⁻⁴ आणि ही जी काय व्हॅल्यू मिळाल्या 1/4 पाय अपॉन बीटा क्यूब रेस टू 1/2 ही व्हॅल्यू जस्ट लिहिलं आहे. आता बघा ह्यात कॅन्सल आउट होणाऱ्या टर्म कॅन्सल आउट केल्यात, म्हणजे उदाहरणार्थ हे 4 या 4ला निघून जाईल, किंवा आणखीन काय कॅन्सल आउट होते का, तर हे जे पाय आहे ना ते आतल्या बाजूला आणले, म्हणजे पाय रेस टू 1 आणि इथं ऑलरेडी पाय रेस टू किती 1/2 आहे. म्हणजे हे दोन्ही एकत्र आणलं तर काय होणार, पाय रेस टू 3/2. कसं, बेस समान, पॉवरची ॲडिशन 1 + 1/2 दॅट इज 3/2 होते. त्यामुळे इथं पाय जो आहे त्याचा जो काय पॉवर आहे ती 3/2 लिहिल्या, म्हणजे जस्ट आत आणलं आहे त्या पॉवरच्या फॉर्म दिल्यासाठी, एकत्र सगळं लिहायला पाहिजे म्हणून. त्यानंतर आणखीन काय केले, 4ला 4 कॅन्सल, h³ आहे तसं ठेवले, v e⁻⁴ आहे तसं आहे. हां, त्यानंतर आता इथं हे पण असंच केले, म्हणजे हे जे 2 आहे ते या फॉर्म दिलेले, 2चा क्यूब आणि मग बाहेरचं 1/2, म्हणजे हे होते 2⁻³ होते. त्यामुळे हे 2⁻³ झालं. पाय कसा आणला कळालं आपल्याला. एमचं पण सेम, म्हणजे जस्ट त्या ब्रॅकेटमध्ये आणून सगळीची कॉमन पॉवर लिहिण्यासाठी थोडीफार मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट केलेली आहे ते. ठीक आहे, आता नेक्स्ट काय केलं बघा, यावरून e⁻⁴ म्हणजे मला e⁻⁴ ही व्हॅल्यू पाहिजे, ही व्हॅल्यू पाहिजे. मी काय करतो, ही टर्म इथं आणतो डिवाइड, म्हणजे NH³ होणार, ही v मल्टिप्लाय होतं इथं डिवाइडला गेलं NH³ आणि ही टर्म इकडे गेली म्हणजे उलटी होणार फक्त टर्म, म्हणजे रेसिप्रोकल होणार त्याचा, म्हणजे बीटावर जाणार आणि बाकीचे जे टर्म आहेत 2π/m ते आहे तसे डिवाइडला, रेस टू 3/2 आहेच, त्यात काही बदल नाही. ठीक आहे, नाव इक्वेशन, सॉरी 2 मिनटं, जस्ट इक्वेशन आपण पुढे सॉल्व करणार आहे आणि त्यानंतर आपलं फायनल इक्वेशन आपल्याला मिळेल. ठीक आहे, आपण इथं आलो आहे बघा, आपण काय केले, आता ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या e⁻⁴ ती व्हॅल्यू आता जस्ट यूज करणार आहे. यूज केल्यानंतर कशात, इक्वेशन 1.18 म्हणजे ते NPOलाच इक्वेशन आहे, त्यामध्ये ही व्हॅल्यू 1.18 कुठं आहे, हे बघा हे इक्वेशन 1.18, यामध्ये आता मी ती व्हॅल्यू पुट करणार आहे. कशाची व्हॅल्यू, तर ही जी काय e⁻⁴ आहे ना ह्याची व्हॅल्यू पुट करणार आहे मी तिथं, जेणेकरून मला पुढे इक्वेशन सॉल्व करता येईल. हां, एक एक टर्म आपण इक्वेशन सॉल्व करून फायनल सोल्युशनकडे जायला बघायला, लक्षात ठेवा. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण एकंदरीत सगळं जर ओव्हरव्ह्यू घेतला तर सोपं आहे हे फाइंड आउट करायला. ठीक आहे, आता e⁻⁴ ही किंमत त्या इक्वेशनमध्ये टाकली, आपल्याला मिळणार NP/dP = 4πn β/2πm⁻³ ही व्हॅल्यू जस्ट पुट केल्या. h³ आणि कॅपिटल व्ही तिथं कॅन्सल होते त्या टर्ममध्ये, म्हणजे जे 1.18 आहे ना तिथं पण कॅपिटल व्ही न्यूमरेटरला, इथं ह्या व्हॅल्यूमध्ये कशा आहे तो डिनॉमिनेटरला आहे, आणि त्यामध्ये h³ डिवाइडला होता 1.18मध्ये आणि इथं मल्टिप्लायला आहे, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होतात. त्यामुळे उरतं आहे फक्त एवढंच 4πn आणि ह्या बाकीच्या राहिलेल्या टर्म उरतात, फक्त बाकीचे टर्म कॅन्सल आउट होतात. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटले, टू फाइंड बीटा. आपल्याला आपलं हे मेन इक्वेशन हे का करावं आपण सगळं, आपल्याला म्हणजे जे इव्हॅल्युएशन ऑफ अल्फा आणि बीटा करायचं, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, मग बीटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे आता कन्सिडर काय केलं बघा, टू कम्प्यूट टोटल एनर्जी यू ऑफ द असेंब्ली ऑफ द मॉलिक्यूल वी नो दॅट. आपण काय करणार, बीटा फाइंड करण्यासाठी आधी टोटल एनर्जी यू फाइंड आउट करणार. हां, मग आता आपल्याला माहिती आहे, मग अशा आपण पुट केलं p² = u. यावरनं p² कसा होऊ शकतो, 2m ह्या साईडला गेलं म्हणजे 2mu होणार ते. जर मी p² p फाइंड आउट केला, म्हणजे रूट अप्लाय केलं सिम्पली, तर p = रूटमध्ये 2mu मिळणार. जर मी जर डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू u, तर कसं होणार, हे p काय √2mu आहे ना, मग इथं फॉर्म्युला कुठला लागणार, तर √x. √xचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2 √x, ते वापरलं, त्यामुळे इथं आपला आन्सर येणार dp = 1/2 रूटमध्ये 2mu. हां, इथं एक्सच्या ठिकाणी 2mu आहे,
हां एक्सच्या ठिकाणी जी काय टर्म असते त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. आता इथे विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे 2m एवढंच आन्सर येणार. त्यामुळे ते न्यूमरेटरमध्ये 2m आहे आणि डिवाइडर 2 रूटमध्ये 2xmu डेरिव्हेटिव्ह वापरले तर. आता ह्यावरूनच आणि डी यू त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला माहीत नाही, 1 आहे वगैरे असं, त्यामुळे ते डी यू सेपरेट लिहिलेलं आहे तिथं. त्यानंतर एम डी यू 2ला 2 कॅन्सल होते न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधलं, एम टी यू अपॉन रूटमध्ये 2mu एवढं इक्वेशन उरतं येतं. ठीक आहे. नाव इक्वेशन 1.20 कॅन बी रिटर्न. 1.20 कुठं आहे इथं आहे, हे जे इक्वेशन आहे. तर ह्यामध्ये आपण काय करणार, व्हॅल्यू कशाची काढल्यात मी इथं, पी स्क्वेअरची, पीची व्हॅल्यू पी स्क्वेअर अपॉन 2m, त्यानंतर यूची व्हॅल्यू ही टाकणार, पीची व्हॅल्यू रूटमध्ये 2m, म्हणजे ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ना आता हे इथं फाइंड आउट केल्या, डी पी 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 स्क्वेअर अपॉन 2m इज इक्वल टू यू पी स्क्वेअर, ह्या सगळ्या व्हॅल्यू 1.20 मध्ये पुट करायच्या आहेत. 1.20 मध्ये कुठं कुठं टाकता येते बघा व्हॅल्यू. आता हे पी स्क्वेअर अपॉन 2m इथं यू टाकता येते, किंवा आणखीन कुठं बघा आपण ह्याच्या खालच्या याच्यात काय पी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकता येते. बघा इथं व्हॅल्यू पुट केलं, एन यू डी यू इज इक्वल टू 4πn बीटा रेस टू 3/2 आहे तसं लिहिलं आहे ते, त्यात काय व्हॅल्यू पुट केलं नाही. नेक्स्ट 2πm आहे तसं लिहिलं. ओके. त्यानंतर आता बघा इथं जे काय ह्या ठिकाणी डी पी होता ना, त्याबद्दल इथं व्हॅल्यू पुट केल्या, म्हणजे एम डी यू अपॉन रूट 2m ती व्हॅल्यू वगैरे पुट केल्या. इथं पुढं दिसते बघा व्हॅल्यू पुट केलेली, जस्ट त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकल्या आहेत ह्या सगळ्या, तुम्ही टाकून बघू शकता त्या, आपल्याला ते इक्वेशन मिळेल त्यानंतर. ठीक आहे. दॅट इज एन यू डी यू इज इक्वल टू 2n. आता इथं भाग घालला आहे 2 आणि 4चा, त्यामुळे न्यूमरेटरमध्ये फक्त 2 उरलं. 2nu बीटा रेस टू 3/2 आणि रूट पाय. हे कसं कसं झालं आहे बघा सांगतो इथं. तर हा इथला 2 नाही कॅन्सल नको करायला, हे भाग गावलेला आहे इथला आधी, हे एक आणि इथं 2, हा भाग गावलेला त्यामुळे इथं 2 आलं. ओके, हे क्लिअर आहे. नेक्स्ट आता बघा हे उरते काय माहिती खाली πm, आणि इथं पण यम आहे. ठीक आहे. यमला यम कॅन्सल करू शकताय तुम्ही, यनला यम कॅन्सल केलं. त्यानंतर आणखीन काय होणार आहे इथं बघा, हे रूटमध्ये 2πm आहे आणि 2πm, हे जर मल्टिप्लाय केलं तर 2, त्यानंतर रूट पाय आणि m आणि रूट यू अशा टर्म मिळणार मला. ठीक आहे. आता हे 2 ह्या 2ला कॅन्सल आउट होत आहे. त्यानंतर रूट पाय आहे तसं उरला इथं लिहिलं आहे, रूट यू आहे तसं उरलं इथं लिहिलं आहे, आणि ई रेस टू बीटा यू आहे तसं इथं उरले. हे जे एक्स्ट्रा एम आहे ना, ह्या एम ह्या एमला कॅन्सल केलं आहे. हां, म्हणजे ह्या प्रकारे हे कॅन्सल आउट केलेलं आहे टर्म जस्ट, आणि जेणेकरून हे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. ठीक आहे. इक्वेशन मिळालं. नेक्स्ट काय म्हटलं, हेन्स द टोटल एनर्जी ऑफ द असेंब्ली ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज कॅपिटल यू. आपल्याला बीटा फाइंड करायचं, त्यासाठी आपण टोटल एनर्जी फाइंड करणार कॅपिटल यू. त्यामुळे कॅपिटल यू इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी यू लॅन यू डी यू इज इक्वल टू 2n बीटा यू. म्हणजे बघा हेच आहे ते, सिम्पली हेच लिहिलेलं आहे इक्वेशन यूसाठी, बाकी काही चेंज केलेलं नाही, आहे तसंच आहे इक्वेशन. फक्त काय केलं इथं म्हणजे इंटिग्रेशन वगैरे अप्लाय करून लिहिलेलं आहे जस्ट. बघा इथं एक्स्ट्रा यू मल्टिप्लाय आलं आहे ना, इथं एक्स्ट्रा यू मल्टिप्लाय आलेलं आहे, त्यामुळे इथं रूट यू होतं आधी, म्हणजे यू रेस टू 1/2 होतं, आणि एक्स्ट्रा यू मल्टिप्लाय आलं आहे म्हणजे यू रेस टू 1, म्हणजे हे यू रेस टू 3/2 होतं आहे, त्यामुळे ते यू रेस टू 3/2 आहे. बाकी ही टर्म आहे तशीच आहे इथं, ई रेस टू बीटा यू आहे तसंच आहे, फक्त यू इथं मल्टिप्लाय केलं एक्स्ट्रा या एन डी यूला, त्यामुळे इथं यू रेस टू 3/2 झाले. बाकी टर्म आहे तसेच ठेवलेले आहे. ठीक आहे. हे मला टोटल एनर्जीचं इक्वेशन मिळतं. त्यानंतर नेक्स्ट 2n आपण बीटा रेस टू 3/2 पाय आहे तसं इथं इंटिग्रेशन घेतलं आहे. इंटिग्रेशन बघा यू रेस टू 3/2 आणि ई रेस टू मायनस बीटा यू. हां, हे एक इंटिग्रेशन विथ रेस टू यूनं घेतलं आहे. इंटिग्रेशन आता हे सॉल्व करून बघू शकताय तुम्ही, इंटिग्रेशनचे जे काही फॉर्म्युला त्यानं करता येते हे. ठीक आहे. आता आपण त्यात जास्त वेळ घालत नाही. नेक्स्ट पॉईंट बघा इथं काय होतं आहे, यामध्ये पायला पाय कॅन्सल होतं आहे, इथं उरतं आहे काय मग इथं आणि हे बीटा रेस टू 5/2 आणि इथं बीटा रेस टू 3/2, इथं फक्त इथं जे उरणार आहे तो फक्त बीटा रेस टू हाफ उरणार आहे, 3/2 निघून जातं आहे.
त्यामुळं आणि हे पण 2 1 होणार आणि तर 2 होणार. ठीक आहे, म्हणजे उरलं काय काय बघा, फक्त 3, हे 3 उरलं. त्यानंतर हे यनमधलं उरलं, हे आहे तसं आलं इथं. त्यानंतर डिनॉमिनेटरला सॉरी बीटा एक उरला आहे. ठीक आहे, बीटा एक उरला आहे आणि नेक्स्ट इथलं 2 जे भागवल्यानंतर इथं 2 राहणार आहे, ते इथं 2 उरले. हे ॲक्च्युली असं आहे, बीटा/5 म्हणजे काय असते, 5/2 ह्याचा अर्थ काय, बीटा/3/2 आणि बीटा/1. हां, हे तुम्ही सॉल्व केला तर आन्सर बीटा/5/2 असेल, छेद समान करून वगैरे केला तर. त्यामुळे इथं हे बीटा/3/2ला 3/2 गेलं आणि बीटा/1 उरले म्हणून ते आहे तसं लिहिलं आहे फक्त. या प्रकारे झाले ते. अशा प्रकारे आपल्याला ही टोटल जी एनर्जी आहे कॅपिटल यू ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला. According to kinetic in theory of the gases, the total energy U of the n molecule of an ideal gas at temperature T degree Kelvin is. आता हे एक इक्वेशन आहे, आपण एक इक्वेशन फाइंड केलं टोटल एनर्जीचं. आणखीन कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसनुसार एक इक्वेशन आहे, इज इक्वल टू 3/2 NKT, वेअर के का असणार बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता कम्पेअर करायचं आहे, का कम्पेअर करायचं, मला बीटाची व्हॅल्यू पाहिजे म्हणून. हे यूचं एक इक्वेशन मला 1.22 आलं ते, आणि हे जे यूचं इक्वेशन मला 3/2 NKT. हे जर मी कम्पेअर केलं तर मला इथं काय 3n/2 बीटा इक्वेशन आहे आणि इथं 3/2 NKT आहे. जर हे कम्पेअर केलं तर आपल्याला बीटाची व्हॅल्यू 1/KT मिळते. कम्पेअर करून बघू शकतो आपण. ठीक आहे, 1/KT मिळते. ही व्हॅल्यू जर मी सबस्टिट्यूट केली, तर मला इक्वेशन काय मिळणार आहे, 1.20 मध्ये NPdP इज इक्वल टू 4πn 1/2m. जस्ट इथं पुट केला 1.20 दाखवतो. हा इथला बीटा आहे ना, ह्या बीटाच्या व्हॅल्यू 1/KT एवढंच पुट केलं आणि बाकी आहे तसं इक्वेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे, तेच आहे बघा. NPdP इज इक्वल टू 4πn आणि बीटाची व्हॅल्यू 1/KT आणि 2πm ते डिवाइडचं आहे तसं (3/2 e⁻p²/2m). इथं परत बीटाची व्हॅल्यू KT पुट केल्या 1/KT. ठीक आहे, p²/dp म्हणजे बीटाची व्हॅल्यू टाकल्या जस्ट. हे जे इक्वेशन मिळालं 1.25 गिव्स द नंबर ऑफ मॉलिक्यूल विथ मोमेंटा बिटवीन p and p plus dp in the assembly of an identical gas containing n molecule at temperature T degree Celsius is called Maxwell-Boltzmann distribution law. आता ह्याला आपण काय म्हटले, मॅक्सवेल-बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, हा जो आपल्याला 1.25 मिळाले, या इक्वेशननं काय करते की जे काही नंबर ऑफ मॉलिक्यूल किती असणार आहे ज्यांचा मोमेंटम p ते p + dp यांच्या दरम्यान असेल n नंबर ऑफ मॉलिक्यूलमध्ये T डिग्री सेल्सिअस टेम्परेचरनं, हे आपल्याला इक्वेशन देते. ह्या इक्वेशनलाच मॅक्सवेल-बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ म्हटलेलं आहे. कसला पण लॉ, हा ऑफ मोमेंटा. याआधी आपण एनर्जी डिस्ट्रीब्युशनसाठी मॅक्सवेल-बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ भेटा लास्ट पॉईंटमध्ये. ठीक आहे, सिमिलरली आता काय केलं, सबस्टिट्यूटिंग बीटा इज इक्वल टू 1/KT इन इक्वेशन 1.21. आता हे जे काय आणखीन हे 1.21 हे इक्वेशन आहे, इथं आपण बीटाची व्हॅल्यू पुट केली 1/KT, आपल्याला हे इक्वेशन मिळतं आहे. n कॅपिटल U du इज इक्वल टू 2n रूट म्हणजे u e⁻u. इथं बघा बीटाची व्हॅल्यू 1/KT परत पुट केली आपण पाय बीटा/3/2 होतं. आता इथं KT/3/2 केले, म्हणजे ॲक्च्युली हे न्यूमरेटरमध्ये टर्म होती ती, दाखवतो 2 मिनिट. हे इक्वेशनमध्ये पुट केलं, इथं एक बीटाची व्हॅल्यू टाकली आणि इथं बीटाची व्हॅल्यू टाकली. हे न्यूमरेटर म्हणजे बीटा/3/2 होतं, मग बीटाची व्हॅल्यू 1/KT आहे, त्यामुळं 1/KT/3/2 झालं आहे. त्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये KT/3/2 आले आपल्या इक्वेशनमध्ये. त्या कसं आलं ते कळते बघा. ठीक आहे, मग आता इक्वेशनमध्ये पुट केली मी व्हॅल्यू, मला हे इक्वेशन मिळालं, फाइंड आउट झालं की NU du इज इक्वल टू 2n, बीटाची व्हॅल्यू पुट केली आणि हे सगळं इक्वेशन मिळालं. हे असंच इक्वेशन आणखी प्रकारे कसं लिहिता येते, तर सिम्पली काय केलं बघा. आता इथं मला काय करायचं होतं, हे पाय ह्या आत लिहायचं होतं. एवढंच चेंज आहे, हे पाय मला आत लिहायचं होतं. मग मला काय करायला लागणार, ऑलरेडी माझ्याकडे रूट पाय आहे. रूट पायचा अर्थ काय असते,
π⁻⁴ हां, मला 3/2 इथं लिहिलेलं आहे. कसं आलं तर मला इथं पायनं आणखीन एक मल्टिप्लाय केलं तर मला π⁻³ मिळेल ना. मग हे नुसतं पाय मी असं मल्टिप्लाय करून चालणार नाही, म्हणजे न्यूमरेटरला पण ते मल्टिप्लाय करायला लागणार, इथं पण करायला लागणार, इथं पण करायला लागणार, मगच हे 3/2 लिहिता येते. त्यामुळे ह्या इक्वेशन ह्या मिक्शनमध्ये हा एक्स्ट्रा पाय न्यूमरेटरला आला आहे आणि हे π⁻³ झाले. पायनं मल्टिप्लायने डिवाइड केले फक्त, जेणेकरून ते इक्वेशन मिळेल आपल्याला. जस्ट मॅथमॅटिक्स घेऊन आपण सॉल्व करायला. आता हे जे काही इक्वेशन मिळालं आपल्याला NU वालं इक्वेशन 2.1 म्हणजे 1.26 गिव्स नंबर ऑफ मॉलिक्यूल विथ काय म्हटले एनर्जीज U and U plus DU इन द सेम असेंबली ऑफ आयडेंटिकल गॅस ॲट T डिग्री टेम्परेचर कॉल्ड मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ ऑफ एनर्जी. हां, आता पहिल्यांदा आपण मोमेंटमच्या फॉर्ममध्ये म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूलची डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट केलं. आता एनर्जीच्या फॉर्ममध्ये म्हणजे U प्लस म्हणजे U ते U प्लस DU ह्याच्या बिटवीन जे काय मॉलिक्यूलची एनर्जी असणार आहे त्या मॉलिक्यूलची संख्या आपण यावरनं फाइंड आउट करू शकतो या फॉर्म्युलावरनं. आणि ह्याला मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ ऑफ एनर्जी म्हटले. मग अशी आपण मोमेंटम म्हटलं, कारण तिथं मोमेंटम म्हणजे P ते P प्लस DP एवढी मोमेंटम असणारी नंबर ऑफ जे काही मॉलिक्यूल आहेत त्यांची संख्या आपण त्या फॉर्म्युला काढत होतो. इथं आपण एनर्जी काढवली. ठीक आहे, ह्याचा जर ग्राफ ड्रॉ केला समजा मी, तर मॅक्सवेल बोल्ट्झमॅन एनर्जी डिस्ट्रीब्युशन हे आपलं फायनल एम हेच इक्वेशन होतं. जस्ट आता पुढं ग्राफ ड्रॉ केला आहे कशाचा तर यूचा आणि NUचा. U टोटल एनर्जी, NU म्हणजे नंबर ऑफ नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत ते. ठीक आहे, आता जी U घेतला आहे तो KTच्या फॉर्ममध्ये घेतला आहे, कारण आपलं फायनल इक्वेशनमध्ये जे मगाशी U फाइंड आउट केलेलं आपण बघा हे वालं, एक इथं पण U आहे 1.23 वाले U, किंवा इथं पण जे U आहे म्हणजे 1.22 मधलं 3n/2b म्हणजे सगळं KTच्या फॉर्ममध्ये येते. बीटा आहे म्हणजे KTच्या फॉर्ममध्ये येते, म्हणून ग्राफ KT म्हणजे Uच्या जे काय ॲक्सिस आहे त्यावर KT 2KT असे रेडिंग घेतल्यात. हा जो ग्राफ मिळतो ना तो नॉन सिमेट्रिक आहे. काय नॉन सिमेट्रिक म्हणजे काय, सिमेट्रिक म्हणजे काय असते समजा ग्राफ हा ग्राफ आहे तर हे असं सिमेट्रिक म्हणजे जर मी इथनं मधनं ॲक्सिस ड्रॉ केला ना या दोन्हीच्या मधून तर मला सिम्पली काय मिळणार, दोन्ही बाजू सेम मिळतात. अशा केसमध्ये त्याला आपण सिमेट्रिक म्हणतो, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सेम असेल तर. आता इथं मी समजा ॲक्सिस ड्रॉ केला तर ही साईड आणि ही साईड दोन्ही सेम तर दिसत नाहीत, त्यामुळे त्याला काय म्हटले असिमेट्रिक म्हटले किंवा नॉट सिमेट्रिक. बिकॉज काय म्हटलं हे रिझन काय ह्याचं तर बिकॉज द लोअर लिमिट ऑफ U इज 0. Uचं लोअर लिमिट 0 आहे, व्हाईल देअर इज इन प्रिन्सिपल नो अप्पर लिमिट. अप्पर लिमिट एनर्जीला कोणतंही नाही आहे, फक्त लोअर लिमिट 0 आहे, त्यामुळे हे नॉन सिमेट्रिक येतं आहे असं ग्राफ म्हणू शकतो आपण. इथं आपलं मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ हा पॉईंट कंप्लीट होतो आहे. थोडासा मोठा पॉईंट आहे पण आपल्या ह्यातून जे काय एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन असते नंबर ऑफ मॉलिक्यूलसाठी तर ते मिळतं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण जस्ट इक्वेशन फाइंड केलं. इक्वेशनमध्ये आपण अल्फा आणि बीटा हे दोन कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केले, त्या कॉन्स्टंट नंतर इव्हॅल्युएट केले. हा आपला मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ एनर्जीसाठीचा पण होता आणि त्याच्या आधी आपण मोमेंटमसाठी पण फाइंड आउट केला. हे दोन्ही आपल्याला ह्यातून मिळालेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. थँक्यू.